नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनेलवर. आज आपण जाणून घेणार आहोत निसर्गरम्य कोकणातील काही अप्रतिम हिल स्टेशन बद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणाची ओळख. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला कोकण हा एक सुंदर प्रदेश आहे. इथे समुद्र किनारे, नद्या, धबधबे आणि निसर्गरम्य हिल स्टेशन पर्यटकांना आकर्षित करतात. आज आपण या हिल स्टेशनची सखोल माहिती जाणून घेणार आहोत. कोकणातील प्रमुख हिल स्टेशन. अंबोली हिल स्टेशन. अंबोली हिल स्टेशन महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. निसर्गप्रेमी, वन्यजीवन, छायाचित्रकार आणि ट्रेकिंग प्रेमीसाठी अंबोली लोकप्रिय आहे. अंबोलीतील वैशिष्ट्ये. धबधबे. अंबोली धबधबा पावसाळ्यात फुलणारा आणि पर्यटकांना आकर्षित करणारा भव्य धबधबा आहे. हिरण्यकेशी धबधबा. हिरण्यकेशी नदीच्या उगम आणि शांत सुंदर नदीचा परिसर आहे. दृश्य आणि ठिकाणे. कावळे 7 पॉइंट. येथे गडद दऱ्यांचा नजारा, धुके आणि हिरवळीचा आनंद घेता येतो. महादेवगड पॉइंट. येथे सह्याद्री पर्वतरांगेचे विस्मयकारक दृश्य पाहायला मिळते. हवामान. वर्षभरात आल्हाददायक वातावरण असते, पण पावसाळ्यात विशेषतः धुके आणि पावसाचा अनुभव घेता येतो. अंबोलीला कसे पोहोचाल? रेल्वेने. सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे आहे. विमानाने. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ 90 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने. मुंबई, पुणे, गोवा येथून एसटी बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. दापोली हिल स्टेशन. दापोली हिल स्टेशन महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोकण किनारपट्टीवर वसलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर असून येथील हवामान वर्षभर आल्हाददायक असते. दापोलीचे वैशिष्ट्य. निसर्ग सौंदर्य. दापोलीला मिनी महाबळेश्वर म्हटले जाते, कारण इथे हिरवाईगार टेकड्या, दाट जंगल आणि शांत समुद्र किनारे आहेत. समुद्र किनारे. मुरुड, लाडघर आणि कोथळे समुद्र किनारे येथे प्रसिद्ध आहेत. सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य येथे पाहायला मिळते. दापोलीतील पर्यटन स्थळे. कडा बीच समुद्रातील डॉल्फिन सफारीसाठी ओळखला जातो. हर्णे किल्ला ऐतिहासिक महत्वाचा किल्ला आणि बंदर. पान्हळे काजी लेणी प्राचीन बौद्ध लेणी इतिहास प्रेमींसाठी खास आकर्षक आहे. सुवर्णदुर्ग किल्ला समुद्रातील एक मजबूत किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. दापोलीतील खाद्य संस्कृती. कोकणी मासे, सोलकढी आणि नारळाच्या चवीचे पदार्थ येथे खास आहेत. दापोलीला कसे पोहोचाल? दापोली हे मुंबई आणि पुण्याहून सुमारे 200 ते 250 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवासासाठी रस्ते आणि रेल्वे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. चिखलदरा हिल स्टेशन. चिखलदरा हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1118 मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण विदर्भातील एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला चहा आणि कॉफीच्या बागा पाहायला मिळतील. याचे नाव महाभारतातील भीमाच्या चिखल युद्धावरूनच पडले आहे. चिखलदराचे पर्यटन स्थळ. भीमकुंड. महाभारतातील कथेप्रमाणे भीमाने राक्षस केक राजाचा वध करून त्याला इथे फेकले होते. गवळी देव पॉइंट सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अप्रतिम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. देवी पॉइंट
धुक्याने वेढलेले डोंगर आणि खोल दऱ्यांचे दृश्य. मुक्तेश्वर मंदिर, प्राचीन शिव मंदिर ज्यात धार्मिक महत्व आहे. पंचबोल पॉइंट, 5 खोऱ्यांचे दृश्य असलेले सुंदर ठिकाण. वन्यजीवन अभयारण्य, वाघ, बिबट्या, सांबर, हरिण आणि विविध पक्ष्यांचे आश्रयस्थान. चिखलदऱ्याला कसे पोहोचाल? रेल्वेने. अमरावती रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे आहे, तिथून 100 मीटर अंतरावर. रस्त्याने. अमरावती व अकोला येथून एसटी बस किंवा खाजगी वाहनाने पोहोचू शकता. विमानाने. नागपूर विमानतळ 230 किलोमीटर अंतरावर आहे. कोकणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ. पावसाळा. जून ते सप्टेंबर मध्ये तुम्हाला येथे धबधबे आणि निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल. हिवाळा. ऑक्टोबर ते फेब्रुवारी मध्ये तुम्हाला येथे आल्हाददायक थंडी आणि निसर्गरम्य दृश्य यांचा अनुभव घेता येईल. तर मित्रांनो, कोकणातील ही अप्रतिम हिल स्टेशन्स तुमच्यासाठी नक्कीच एक आनंददायी अनुभव देतील. तुम्हाला कोणते हिल स्टेशन सर्वात जास्त आवडले हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.